नमस्कार वाहनधारकांनो, मी सचिन जाधव, इचलकरंजी चालक मालक कल्याणकारी असोसिएशन इचलकरंजी प्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्ण महाराष्ट्रात जी कारवाई करत आहे ती कारवाई आजपर्यंत झाली नाही, परंतु या वर्षभरात कारवाई एवढी जोरात चालू आहे। याच्या मागे गोडबंगाल काय हे राज्य सरकारला विचारायची वेळ आता आपल्या वाहनधारकांना येऊन बसली आहे। बाकीच्या संघटनांनीही याविषयी संबंधित मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून वाहनधारकावर एवढा दंडात्मक कारवाईचा अन्याय का प्रादेशिक परिवहन कारवाई करत आहेत हे विचारण्याची वेळ आता संघटनांना आली आहे। संघटनेबरोबर प्रामाणिक जे वाहनधारक आहेत त्यांचे नुकसान न होण्याकरिता बाकीच्या संघटनांनीही माननीय मुख्यमंत्री माननीय परिवहन मंत्री यांना पत्रव्यवहार करून प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत पूर्वी जो दंड गोळा केला जायचा म्हणजे लायसन नसले तर 100 रुपये दंड जो होता, आता तो जो 10,000 रुपये झाला आहे। गाडी पासिंग नसले तर 2,000 रुपये दंड आहे। पूर्वी 200 ते 400 रुपयेपर्यंत असायचा। एवढा मोठा दंड का सरकार आमच्याकडून वसूल करत आहे? व्यवसाय करत असताना काय परिस्थिती वाहनधारकाची आहे याचा कुठेतरी विचार महाराष्ट्र राज्य सरकारने करण्यात यावा। याविषयी प्रत्येक असोसिएशन यांनी पत्र पाठवून वाहनधारकांना जो दंड वाढवला आहे तो तडजोड शुल्क स्वरूपात कमीत कमी दंड घेण्याकरिता शिफारस बाकीच्या युनियन यांनीही करणे गरजेचे आहे। म्हणजे उदाहरणार्थ समजा जर ड्रायव्हरचे लायसन नसेल तर 5,000 रुपये, मालकास 5,000 रुपये असा दंड बसतो। तो दंड तडजोड शुल्क स्वरूपात आपण महाराष्ट्र सरकारचे वाहनधारक आहोत म्हणून 500, 1000 असा जर घेतला तर वाहनधारक यातून सुधारणा करेल आणि आपले जो नुकसान होणार आहे ते नुकसान त्याचे वाचेल। याचा कुठतर महाराष्ट्र सरकारने विचार करावा। लायसन सोडून बाकीच्या ज्या दंडात्मक कलम आहेत त्यात सरसकट प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत दंड वसूल करण्यात येतो। याचा कुठतर फायदा कोण घ्याले याचाही विचार वाहनधारकांनी करावा। प्रादेशिक परिवहन कार्यालय हे लोकांच्या सोयीकरता, लोकांच्या उपयोगाकरता, लोकांना त्रास होऊ नये याकरिता की वाहनधारकांचे निस्ता पैसे काढून राज्य सरकारला द्यायचे याकरता होत आहे की काय, हा विचार पूर्ण महाराष्ट्रातील वाहनधारकांना पडला आहे। समस्त वाहनधारकांनो, आता आपण विरोध करायला सुरुवात करणे गरजेचे आहे। संबंधित आमदार, संबंधित खासदार यांना आपल्या वाहनधारकाच्या व्यथा मांडून येणाऱ्या अधिवेशनमध्ये आम्हास तडजोड शुल्क स्वरूपात 200-500 पर्यंतचा तडजोड शुल्क घेण्यात यावा। दंड जो आहे तो आम्हाला कोर्टातून होणे गरजेचे आहे। हा दंड जागेवरच वसूल करण्याचा अधिकार संविधानाने अधिकाऱ्यांना दिला नाही हेही त्यांना माहीत असूनही संबंधित अधिकारी कायद्याचा कुठता दुरुपयोग करून शासनाचा महसूल गोळा करण्याकरिता काम करत आहेत की काय? शासन हे लोकांच्या हिताकरता काम करत असल्याकारणाने लोकांना कसे, वाहनधारकांना कसे प्रबोधन करायचे, वाहनधारकांना किती सुविधा द्यायच्या हे काम शासनाचे आहे। रस्ते तर तुम्ही पाहाल, एखादा रस्ता केला तर वर्षाच्या आत बाद होत चालला आहे। याच्याकडे शासनाचे कोणते लक्ष आहे काय? शासनाने याच्याकरता कठोर पावले उचलले आहेत काय? उठलं सुटलं निस्ता वाहनधारकावर दंड गोळा करणे हाच अट्टहास शासन करत आहे की काय याचा कुठेतरी विचार शासनानेही करावा। संबंधित वाहनधारकांना न्याय संबंधित आमदार खासदार यांनी देण्याकरिता प्रयत्न करावे
ही कळकळीची विनंती. भविष्यात वाहन व्यवसाय टिकायचा असेल तर संघटित व्हावे, वाहनधारकांनी एकत्र यावे. आपण आपला व्यवसाय आपल्या समाजाकरिता, आपल्या हिताकरिता आणि आपल्या व्यवसायातील जे काही फायदे आहेत ते आपण आपल्या मुलाबाळांच्याकरिता, आपल्या घर प्रपंचाकरिता त्याचा उपयोग करतो हे शासनास माहीत असणे गरजेचे आहे. आपण अधिकाऱ्यांनी जाग्यावर दंड मारला म्हणजे ते फार मोठे काम केले आहेत की काय अशी संकल्पना वाहनधारकात तयार होत आहे. वाहनधारकांना प्रबोधन करणे गरजेचे आहे. वाहनधारकाकडून इन्शुरन्स कंपन्याकडून जी भरमसाठ थर्ड पार्टीच्या नावाखाली 16,000 रुपये इन्शुरन्स घेतला जात आहे. वाहनधारकांना स्वतःचा इन्शुरन्स फक्त 50 आणि 100 ते 200 रुपयेमध्ये करावा लागत आहे आणि थर्ड पार्टी म्हणजे समोरच्याचे नुकसान भरपाई म्हणून 16,049 रुपये 0 ते 7,500 टनापर्यंतच्या ज्या गुड्स कॅरियर गाड्या आहेत त्यांच्याकडून वसूल करण्यात येत आहे. याकरिता सरकार का जागे होत नाही आहे? वाहनधारकांचा हिताचा प्रश्न आता संबंधित आमदार, संबंधित खासदार यांनी मांडावा व वाहनधारकांना न्याय द्यावा ही कळकळीची विनंती. आपला वाहनधारकाशी संघटनेतून प्रामाणिक काम करणारा इचलकरंजी शहरातील एक वाहनधारकाचा नेतृत्व करणारा आपला सचिन जाधव.